सगळ्या आपल्या जे काही क्रिया आपल्या असतात त्याच्या कारणीभूत. कारण माणूस बुद्धीपेक्षा जास्त काय करतोय, मनाला महत्त्व देतो आणि मन जसं सांगतंय तसं तो वागतोय, तसा तो वळतोय. म्हणून आता आपण देवीची पूजा करतो, केली. आता देवी नवरात्राची देवी, हां किती वर्ष आपण नवरात्र करू. आता समज आम्ही 2 वर्ष तर ठीक आहे, पण त्याच्या आधी पण आपण नवरात्र देवीला जायचो. तुम्ही पण सगळे साजरे करत असाल. तर नवरात्र ही जी देवी असते त्या देवीनी कुठची साडी नेसलेली असते किंवा त्या देवीला किती हात असतात. त्या प्रत्येक हातामध्ये कोणते हत्यार असतं. हां माहित आहे, बघितलंय सगळ्यांनी. त्या देवीला ते शस्त्र कोणी दिलेली आहे, देवाने दिली. मग देवीला त्रिशूल कोणी दिलं, शंकराने. किती किती छान वाटतंय. म्हणजे हा खरा परमार्थिक म्हणतात ना श्रोते आणि संवाद होतोय. म्हणजे तुम्ही फक्त करायचंय म्हणून भक्ती करत नाही आहात, तर तुम्ही त्या भक्तीमध्ये लीन आहात. तुमचं मन जे काय असेल 5 मिनिटं का होईना. आता तलवार आहे, तलवार कोणी दिले, श्री गणेशाने. कारण तलवार हे बुद्धीचं प्रतीक आहे. शंख आहे, शंख कोणी दिलाय, नाही, शंख श्री ब्रह्माने दिला. चक्र विष्णूने दिलं. धनुष्यबाण विष्णू, हे बघा विष्णूचे रूप आहे ते राम कृष्ण. त्यामुळे रामाने देवीला धनुष्यबाण नाही दिला. धनुष्यबाण कोणी दिलाय, पवन देवाने. शंख कोणी दिलाय, शंख वरुण देव. आणि गदा अग्निदेव. हे लक्षात ठेवा. का तर ते आता काय करायचं आपल्याला की आईनी 9 दिवस युद्ध केलं. कोणाबरोबर केलं, कुठचा राक्षस होता तो, महिषासूर राक्षस होता. आता आपल्याला कोणाबरोबर युद्ध करायचंय, वाईट बरोबर. आपल्या आतमध्ये जे विषय आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला युद्ध करायचं, हो की नाही. मग विषय किती आहेत आपल्यामध्ये, विषय किती आहेत, बरोबर आहे. मेन विषय किती आहे, 6 आहे. पण आत्ता 2 विषय वाढलेले, ॲड झाले. ते नंतर सांगते तुम्हाला कुठचे ॲड झाले ते. पण महत्त्व बरोबर आहे, महत्त्वाचे विषय आहेत ते 6 आहेत. काम, क्रोध, मोह, आता हा मोह आहे. मोह म्हणजे काय, फक्त शारीरिक हे नाही. मोह म्हणजे बरोबर. तर आपण आता सुरुवातीला पहिल्यापासून जाऊया. आपण पहिला काम घेऊया. काम हा जो विषय आहे तो कसा आहे, वासना. आता आजकाल आपण ऐकतोय काय काय बाहेर गोष्टी चालल्या आहेत. पण आता आपल्याला काय करायचंय की या विषयांवर कंट्रोल कसा करायचा. विषय पाहिजेत, नाही असं नाही आहे. जर विषय नसतील तर माणूस कोमामध्ये राहतो तसा राहील. शाळेचा एक छोटा हॉल आहे बघा. विषय पाहिजे, पण त्याचं उपयोग फक्त कार्यकरण करायचं आहे आणि त्यांना बाजूला ठेवायचं. हा काम जो आहे, मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे उडाले. पुढी वासना आली ना, वासना. त्याची बायको काय कमी सुंदर होती, हां
मी तर म्हणेन सीतापेक्षा अप्सरा होती मंदोदरी, पण तरी गेला ना संन्यासी बनून. जो सकाळी सोन्याच्या ताटात जेवत होता ते ताट भेटून रात्री परत दुसऱ्या सोन्याच्या ताटात जेवत होता. त्याला कमंडलू घेऊन जावं लागलं का, तर ती वासना आली त्याच्या. त्यामुळे हा जो काम आहे तो कार्यकारण वापरायचा आहे, बाजूला ठेवायचा. हे प्रत्येक विषय आपल्याला तसेच करायचे. तर हा कामावर जास्त आपण काय बोलूया नको. पुढचे जे विषय आहेत ते आपल्याला जास्त आवडीचे आहेत. क्रोध आहे, मत्सर आहे, काम काय आपल्याला एवढ्या आवडीचं नाही, खास करून बायकांच्या. तर पुढचं आपण गीत घेऊया. सादर करते तुमच्या सगळ्यांची